नमस्कार मंडळी. आयुष्याच्या प्रवासात हास्याचा थांबा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, सुट्टी पाहिजे यासाठी कर्मचाऱ्यांची अनेक कारणं तुम्ही आजवर ऐकली असतील, पण आज इथलं कारण एकदम खास आहे. जे जाणून घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि सातारचा विरोधी तारा रोहित माने यांना. काय अर्थ आहे याला? हॅलो, हा मानेंना जरा आत पाठवा. हो, लगेच. न्याय कमीन सर. या या माने या. बोलावलोय. बसा बसा बसा. काल आपली मीटिंग झाली की नाही मला सांगा. कंपनीची झाली की नाही? हो सर. काय ठरलं? कुणीही दांड्या मारायच्या नाहीत, सुट्ट्या घ्यायच्या नाहीत, सुट्टीचा अर्जही द्यायचा नाही, ठरलं होतं की नाही? हे काय आहे? सुट्टीचं ॲप्लिकेशन तुम्ही लगेच पाठवलेलं आहे मला. हे काय आहे? बरं, पाठवलं ते पाठवलंय, विषय काय? मला माझ्या बायकोची आठवण येते म्हणून सुट्टी हवी. काय अर्थ आहे याला माने? तेच कारण नाही ना सर, म्हणजे मला लय आठवण येते बायकोची. नाही, चांगली गोष्ट आहे वा, म्हणजे बायकोची आठवण येते वा, पण मग असं कोण लिहितं? मी लिहितो सर. आता इतकी येते म्हणल्यावर लिहायला पाहिजे ना मग. माने माने करेक्ट आहे. म्हणजे कसं असतंय सर, म्हणजे हॉनेस्टी इज अ हॉनेस्टी आपला दागिना आहे माझा. बरं बरं, सगळं सगळं मान्य मला, पण आता तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येते तर मी काय करू? सुट्टी द्या. सांगा, मी काय करू? मी तरी काय करू मग? मला राहवणच झालंय ना सर. म्हणजे हो माने, मला लय आठवण येते. म्हणजे सर तुम्हाला खोटं वाटेल, महिना झालाय बायको माहेराला गेली. हा हो, तिचा बाप आजारी आहे. तिला म्हणलं जा बाबा माहेराला जा. वेणं बरंच होईना झालंय. माने माने लँग्वेज, माने लँग्वेज लँग्वेज. पण मला करमना झालंय ना सर. मला करमना झालंय. माने माने मला घर खायला वाटतंय सर. मला एकटं एकटं वाटतंय लय. मला लय आठवण येते बायकोची. माने मला नाही राहत आहे सर. मला खरंच बायकोची आठवण येते. मला काचेचं केबिन आहे माने, काचेचं केबिन आहे. लोक बघतील बाहेरून. थांबा. पाणी घ्या, पाणी घ्या. माने पाणी घ्या. पाणी पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या. शांत, रिलॅक्स माने, एकदम रिलॅक्स. मोठा श्वास घ्या. कसा श्वास घेऊ सर? माझा श्वास माहेराला गेलाय ना. माने श्वास घेऊ. नका रडू माने, नका रडू, शांत व्हा. एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगा, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट रोमांस असते का? माझी असती. माझी असती सर. नाही, मला नाही असं अपेक्षित. हरकत नाही. ओके माने माने मला नाही राहत आहे सर. मला लय आठवण येते. मला नाही कळत आहे तुम्हाला कसं सांत्वन करू. माने ओगी ओगी रडू नका माने. ऐका रडू नका. कोणीतरी बघेल बाहेरून, काय वाटेल त्यांना? हा, वाटू द्या काय वाटायची ती. कोणाला काय बोलायची ती बोलू द्या. स्वतःच्या बायकोसाठी रडतोय ना. मुद्दा तो आहे का? मुळात असं कोणी आपल्या बायकोसाठी रडतं का? मी रडतो. मला नाही अपेक्षित. मी रडतो. तुमची बायको जेव्हा जाईल का नाही माहेराला, मग तुम्हाला कळेल तेव्हा बसाल मग बरोबर. माझ्यापर्यंत आणू नका हा विषय. माझ्या बायकोची काळजी तुम्ही करू नका. मी लग्नाच्या पहिल्या दिवशी तिला सांगितलं होतं, मी वर्कहोलिक आहे, वर्क इज माय प्रायोरिटी, बायको बिको नंतर. माझं पहिलंच असतंय ती. बायको पहिली, बाकीचं वर्क फिरक मग पुन्हा पुढे ती. माने असं करून नाही चालत. लक्षात घ्या, वर्क इज वर्शिप. कोणी सांगितलं? कसं काय वर्क इज वर्शिप?
वर्कची शिफ्ट जेव्हा संपती की नाही तेव्हा माणसाला बायकोचीच गरज लागते सर. हो हो. आपण जेव्हा थकून भागून घरीकडे जातो की नाही तेव्हा बायको जेव्हा दरवाजा उघडते ना तेव्हा अशी थंडगार वाऱ्याची जुळूकच अंगावर येते असं वाटतं. आपण आत गेले गेले बायको म्हणते लगेच हात पाय धुवून घ्या, फ्रेश व्हा, शांती. सर तुम्हाला सांगतो चहा प्यायला नसतोय तरी पण माणूस फ्रेश होऊन जातोय सर. खरंच फ्रेश होऊन जातोय म्हणजे चहा प्यायची गरजच लागत नाही त्याला. बायको जेव्हा किचन मध्ये काम करत असती की नाही तेव्हा त्या भांड्यांसोबत जेव्हा तिच्या बांगड्यांचा आवाज येतो की नाही तेव्हा घर जिवंत आहे असं वाटतं सर. पण 1 महिना झाला घरात बांगडीचा आवाजच आला नाही. माने मग आता मी काय करायला हवं? बांगड्याचं वाजन झाले सर काय करू मी? अरे नका रडू. मी काय आता तुमच्या घरात येऊन बांगड्या वाजवू का माझ्या? काय नका माने रडू. तुमच्या बांगड्याच्या आवाजानं काय मला मजा येणार आहे तेव्हा? माने काय मला नाही होत आहे सर राहायला. मला जायचे सर खरंच. खोटं नाही सांगत तुम्हाला. एक महिना झालाय सर बायकोच्या हातची ज्वारीची भाकरी नाही खाल्ली साधी मी. मला फक्त 2 दिवस सुट्टी द्या सर. मी जातो लगेच 7-8 भाकऱ्या खातो मी. पळत माघारी येतो. तुम्हाला पण 3 घेऊन येतो पाहिजे तर. हे काय लालूच आहे? हा मला जाऊ द्या मी 3 भाकऱ्या तुम्हाला आणतो म्हणजे काय माने? मला भाकरी खायला इतक्या लांब जायचंय तुम्हाला? त्याच्यासाठी सुट्टी टाकताय तुम्ही? कंपनीचं काही नाहीये तुम्हाला? भाकऱ्याच खायच्यात ना तुम्हाला? आपल्या ऑफिसच्या बाहेर त्या रखमाबाईंची खानावळ आहे तिथे जा, भाकऱ्या मागवा आणि खा. काय बोलताय सर? त्या रखमाबाईच्या भाकरीला काय बायकोच्या भाकरीची सवय होय तवा? ती रखमाबाई नुसती पीठ मळत असेल. माझी बायको पिठासोबत प्रेम मळती. खरं सांगतोय सर, खरंच सांगतोय बायको पिठासोबत प्रेम मळती सर. कुकर मध्ये जेव्हा भात लावते की नाही तेव्हा मिठाची चिमूट अशी पाण्यात मिसळताना तिच्या हातातली माया मिसळती होत्या पाण्यात. ओके. डाळ जेव्हा ढवळत असते की नाही तेव्हा चमच्याचा आवाज त्या भांड्याला लागतो आणि काहीतरी वेगळाच आवाज होतो. त्याच्यासोबत होणारी तिच्या बांगड्यांची किनकिन खन किन 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 खन किन 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 किन. तवा बनतोय भात, तवा बनती डाळ. रकमीचा काय भात आहे वे? रखमी गिजगा नुसता चिकून ते जायला माने. बायको जवळ डाळ ढवळती की नाही आणि अशी डाळ चमच्यात घेतल्यावर अशी बोटानं चाकून बघती ना तवा डाळीला डाळ पण येतय सर. हो सर बायकोचं जेवण ती बायकोच्या हातचं जेवण, रखमाबाईचं जेवण ती रखमाबाईच्या हातचं जेवण. हा अर्थ काय वाक्याचा? बायकोचं जेवण ते बायकोच्या हातचं जेवण, रखमाबाईचं जेवण ते रखमाबाईच्या हातचं जेवण. अर्थ काय सांगा मला? नाहीये माने याला अर्थच नाहीये. सुट्टी हवी म्हणून काही बरळाल का? ऐका ऐका बायकोची व्याख्या असते तशी. काय बायकोची व्याख्या आहे? बायको. हा व्याख्या काय? बाहेरचं खायला लागू नये म्हणून यक आपली कोणतरी हक्काची व्यक्ती बायको. आता तयार केलेलं आहे हे. आता सुचलेलं नाही तेव्हा तयार केलेलं आहे हे. सर तुम्ही य वरनं यक आपली. यक असतं का एक असतं? सर तुम्ही काय वाटेल ते तुम्ही व्याख्या तयार करताय माने. सर शब्द कुठे घेऊन बसलाय तुम्ही? शब्दात नका घुसू, भावनेत घुसा ना. माने भावना बघा ना माझी सर. ऐका ना मी बॉस म्हणून मला बाजूला ठेवा, मित्र म्हणून मी सांगतो मला सगळं कळतंय, तुमच्या भावना पण मला कळतायत. पण थांबा ना थोडे दिवस आणखीन थांबा. मग तुमची बायको येईल तिच्या हातचं जेव्हा थोडी कळ सोसा. नाही कळ सोसवत ना सर. आता रडू नका. खरंच नाही कळ सोसवत सर. एक दिवस एका वर्षावानी जातोय सर. मला रातभर झोप लागत नाही. 1 महिना झाला रात्र झोपलो नाही मी सर. ऐका माने असं नका करत जाऊ. तुम्ही काय करताना हे बघा आता मला कळलेलं आहे तुम्ही रात्रीचं झोपत नाही आणि मग तुम्ही ऑफिस आवर्स मध्ये झोपता. असं नका करू. रात्रीचं झोपत जा. नाही येत ना झोप सर. नका रडू मान. उगी उगी झोपत जा. रात्रीचं झोपत जा. तुम्ही येता का मग रातचं? माने माने काय विषय आहे हा माने? नाही बघा की येऊन कवा. माने मी बॉस आहे माने तुमचा. नाही खरंच बघा तुम्ही तेव्हा तुम्हाला पटेल. काय काय
थडफड होत असते नुसती माझी. मला खरंच झोप लागत नाही सर. कवा तरी तुम्ही या आणि हलक्या हातानं माझ्या अंगावर पांघरून टाकून बघा. मी का टाकू? माझ्या केसातनं 4 बोटं फिरवून बघा. मला नाही फिरवायची. मला रातची झोप लागत नाही की नाही सर. बायको माझ्या अंगावर पाय टाकून झोपती. मला सवय झाली सर त्याची. आयुष्यात पाय नाही तर काय नाही. अर्थ काय त्या वाक्यांचे? पाय नाही तर काय नाही, अर्थच नाहीये या वाक्याला माझ्या आयुष्यात. नका रडू ना माने. माने काचेचं केबिन आहे, कुणीतरी माने शांत. माने माने पाणी घ्या, शांत व्हा, शांत व्हा. माने माने काय 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 माने 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 काय 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 बघताय? असं काय बघताय माझ्याकडे? बायकोचा भास झाला सर. माने माझ्यात बायकोचा भास होतोय तुम्हाला? नाही म्हणजे मला काय होतंय सर, कुठं बी बघितलं तरी बायकोच दिसते मला सगळीकडं. हे जर असं होत असेल तर खिशात एक बायकोचा फोटो ठेवा, आठवण आली की बायको असं बघा आणि विषय संपवा. पण दुसऱ्यांमध्ये स्वतःची बायको शोधू नका. नाही सर मला काय कळण झालंय, म्हणजे कुठं पण बघा बायकोच दिसते. खरंच नाही सर, मला नाही होत आहे. मला जाऊ द्या तुम्ही. नाही माने असं करू नाही. माझं मन नाही लागत आहे इथं कामात सर. उगाच काहीतरी चुकीचं काहीतरी होईल इथं कामात. नाही नाही खरंच आहे का माझं तुम्ही? काहीही चुकीचं होणार नाही. तुम्ही गेलात तर कंपनीचं नुकसान होणार नाही का? अहो मी थांबलो तर नुकसान होईल सर. कसं होईल माने? खरं सांगतोय तुम्हाला. आता ते आपले क्लायंट आहेत नाही मिस्टर जोगिंदर. हो जोगिंदर. हो त्यांना ते एक लेटर पाठवायचं होतं. बरोबर. मिस्टर जोगिंदरच्या जागी मी जागा आहे रातभर असं लिहिलं होतं मी. माने तरीच त्यांनी सगळ्या ऑर्डर कॅन्सल केले आहेत. वर मला फोन केला आणि मला म्हणाले यू ऑल आर नॉनसेन्स. माने ही काय चूक आहे माने? असंच होतंय सर, म्हणून सांगतोय. आपण मेल लिहितोय की नाही, बरोबर. त्या मेलच्या खाती आपण काय लिहितोय? हा, इट्स आवर प्लेजर. इट्स आवर प्लेजर. हो इट्स माय परकर लिहिलं होतं मी. म्हणजे ते तुम्ही होता ज्यांनी त्या लेडी क्लायंटला इट्स आवर परकर असं लिहिलं होतं? माने काय बोल. मला सगळं म्हणजे बायकोचं सगळं तिथं दिसतंय. मला काय कळण झालं. तुमच्यामुळे कंपनीचं नुकसान होतंय माने. नाही सर, मग माझं ऐका की. काय माझं ऐका. काय? हे बघा मला 2 दिवस पण नको. मला निदान 1 दिवसची सुट्टी द्या. 1 दिवस जाऊ द्या. मी जातो, फक्त बायकोला फक्त डोळं भरून बघतो, तिच्या बांगड्यांचा आवाज ऐकतो, तिच्या हातचं पोटभर जेवतो, तिचा हातात हात घेऊन 5 मिनिटं बसतो, परत येतो. परत आलो की नाही तुम्ही मला बघा, खोटं नाही सांगणार, गावाने काम करणार घरी. कामच मग नाही केलं तर मिशा काढून देईन तुम्हाला सांगतोय मी. मला नकोय तुमच्या मिशा. आणि मुळात एक गोष्ट तुमच्या डोक्यात फिट करा माने, की असं बायकोपासून लांब राहिल्याने काही होत नाही. होतं सर, मी सांगतो तुम्हाला सगळं सुरळीत होतं. बायकोचा स्पर्श असतोय की नाही, जगातल्या सगळ्या जखमांवरचा जालिम मलम असतोय. आपण असतं नुसतं तिच्या बाजूला बसायचं, तिच्या खांद्यावर डोकं ठेवायचं, ती आपल्या केसातनं हळूच बोट फिरवती आणि विचारती, थकून आलाय ना तुम्ही? आपण उगं खोटं खोटंच म्हणायचं, नाही यायला एवढी जाणे थकतोय तेव्हा घरी. डोक्यात टपली मारती लगेच म्हणती, मग ग बसा, मला काय कळत नाही तेव्हा. हा, मी लक्ष देत नाही तर स्वतःचं पण लक्ष नाही, खात पित नाही वेळेवर, काय करत नाही, नुसतं आपलं बोंबलं झिंडायचं, काम 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 करत बसायचं. आपण काहीच बोलायचं नाही, आपण गप बसून राहायचं. तिनंच बोलायचं, तिनंच वरडायचं, तिनंच रुसायचं आणि तिनंच जवळ घ्यायचं. आपणच तिच्या पदरात जायचं आणि गुडूप होऊन जायचं. जगाचा अजिबात विचार नाही करायचा, अजिबात विचार नाही करायचा. खरंच गुडूप होऊन जायचं पदरात तिच्या. मला जाऊ दे सर, मी पाया पडतो तुमच्या. रडू नका. माने माने जा तुम्ही, जा जा. कुठं जा, गुडूप व्हायचंय ना तुम्हाला?
जा ग्रुप व्हा. म्हणजे दिली सुट्टी दिली, जा ग्रुप व्हा. सर माने आय लव्ह यू सर. हा जा बायकोला आय लव्ह यू सर. बायको बायको. माने काय माणूस आहे हा माने पण. हा हॅलो. नाही 2 दिवसाची रजा टाकतोय, जरा बॅग भरायला घे. कुठे म्हणजे काय? चल गुडूप होऊया. आलो चल. किती गोड परफॉर्मन्स. वा वा. यावर मी प्रसादांची कमेंट ऐकण्यासाठी फारच उत्सुक आहे. प्रसादा, खरं तर इतकं अप्रतिम सादरीकरण आहे की मला आत्ता असं वाटतं की आत्ता जर मंजू इथे असती तर मी तिला कडकडून मिठी मारली असती, पण ती नाही आहे. हरकत नाही, पण तू आहेस. हो, अभिजित पवारला सॅल्यूट आहे, सॅल्यूट. किती गोड कॅरेक्टर पोर्ट्रे केलं, किती गोड सावत्या. काय परफॉर्मन्स होता यार. फार कमी वेळेला असे परफॉर्मन्सेस पाहायला मिळतात, कारण मुळात आपला विनोद सादर करणारा मंच आहे, पण त्याच्यात ही जी फ्लेवर आज तुम्ही आणली आहेत ना यार, साल बन गया दिन नाही साल. लाजवाब लाजवाब. आय लव्ह यू. तुला जेव्हा केव्हा आठवण येईल बायकोची आणि तू शूटिंग करत असेल, ती तुझ्या जवळ नसेल, मला बांगड्या आणून दे, मी आवाज पडला. वा वा. सई, मी तर आज बांगड्या घातल्यात. अडॉरेबल परफॉर्मन्स. मला असं वाटतं की टोमणे माझा जोक्स हे जे रिलेशनशिप झालंय बायकोचं आणि नवऱ्याचं, त्या पार्श्वभूमीवर दिस वॉज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर. वा वा. सई, well done. Yes. आणि मला असं वाटतं की तुम्ही आज प्रेम वाटलत, म्हणजे पृथ्वीच्या कॅरेक्टरला एकच डायमेन्शन होतं, पण त्यांनीही फोन केला. तर मला असं वाटतं की हे स्किट म्हणजे नवरा बायकोमधलं कॉन्व्हर्सेशन स्टार्टर 100% असणार. आणि पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना सांगेन की देशी हॉटनेस काय असतो, तर देशी हॉटनेस हा. ऑन दॅट नोट मला तुम्हाला दोघांनाही जुजबी द्यायची आहे. काय करतोय? सगळ्या पुरुषांना चेतावणी. बायकोला थाप मारून मित्राबरोबर बारमध्ये जाताना काळजी घ्या, कारण हे तुमच्या बरोबर सुद्धा घडू शकतं. काय जे दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. आई शपथ रे. राऊत, हा तिसरा डोळा बंदच नाही होत रे. पैसा यार पैसा. बरं झालं यार आज इथे आपण. बायकांपासून लपून छपून कसं आलो बाबा इथपर्यंत बाबा. घरच्या कटकटीपासून 2 घटका मनोरंजन सुखा. वा 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 वा. कंटाळा म्हणजे एवढा त्रास देते नाही माझी बायको प्रिया. नुसती किरकिर किरकिर. माझी बायको नाही, माझी बायको ईशा सगळ्यांच्या बायका त्रास देतात. रे सगळं कुठे कुठे चालला, का झाला, कशाला चालला, कुठे कधी कसं कसा चालला, काय कशाला नको नाही कशाला हवं यार. नको नाही. आज पण निघालो तेच. काय कुठे चालला, कधी येणार, काय चालणार. टेन्शन आलं माहिती, सगळा प्लॅन फिसकटला असता. मी म्हटलं ओंकारचे बाबा मोरीत पडलेत, ते ICU मध्ये ऍडमिट आहेत, त्यांना बघायला चाललो. कशाला तू यार दरवेळी आपण दारू प्यायला बसतो, तू माझ्या बाबांना ICU ऍडमिट करतोस तू.
बरं दरवेळी त्यांना मोरीत पाडतो. साबण आहेत का माझे बाबा सतत मोरीत पाडायला? काय ना व्हेरिएशन तरी देत जा पैसा. अरे पण बायकांना पटत. इतक्यांदा तुझ्या बाबांना मोरीत पाडलंय. काही करणं द्या, त्यांना काही पटत. काय प्रसाद ऐक, तू काय सांगितलं प्रिया वहिनीला? मी काय सांगणार आहे, मी पण तुझंच कारण सांगितलं. म्हणजे तुझे बाबा पडले पण मी त्यांना मोरीत नाही पाडलं. मी त्यांना गॅलरीत नेलं आणि झाडांना पाणी घालता घालता ते गॅलरीतनं पडले असं सांगितलं. हे पटलं त्यांना? पटलं रे. काय करायचं बायकांचं यार. नातेवाईक ह्यासाठीच असतात. मी सांगतो तुला, मी आतापर्यंत तुझ्या आजी आजोबा पकडून मी 9-10 नातेवाईकांना तरी तुझ्या टप्प्याला असेल दारू पिताना. हे अण्णा, अरे क्या यार, डांस बार है ना यार ये. तो डांस किधर, खाली बार लग रहा है. अरे गाना बजाना, नाचना वाचना, कचना वाचना कुछ तो होना चाहिए ना यार. वाजव यार काहीतरी गाणे बिणे वाजव. सर आपका फरमाइश सर. अरे तो लीजिए, लाइफ में पहली बार परफॉर्म करने के लिए आ रहे शांता बाई नहीं, चंपा बाई नहीं, ट्विंकल बाई नहीं, वैनी बाई, द ग्रैंड बिहाइंड वैनी बाई. सगळा नका झाड रे. या का बुकीचा ड्रमच फुडीन. वहिनी वाजवायचं नाही, कोणी वाजवायचं नाही. ईशा काय काय घातलंयस तू आणि काय नाचतेस, काय करतेस? ईसा कौन ईसा बीसा? मैं वहीनी बाई आहे. कुठली वहिनी बाई? अगं ईशा काय अन्ना, ये मेरे को व्यवस्थित पद्धति ने गाना म्हणने को नहीं दे रहा है. हाँ, ऐसे ये खंडित करेगा तो मैं कैसे मेरा मनोरंजन प्रेक्षकों को कैसे करूं मैं? ईशा बारगल नाही जमत तू नको करू. ही कशी बोलते? अरे अण्णा माझी बायको आहे, बायको आहे. अण्णा ये न तो दृष्ट मारा नवरा नाही अण्णा. ए अण्णा, कुठली बारगल नतद्रष्ट बोलते मला सांग. तू नतद्रष्ट? मेरा नवरा सतशील है, एकदम अच्छा समाज सेवा करता है. वो उसका मित्रों को वडीलों को मोरी में गिरा, वो हॉस्पिटल में लेके गया है मेरा नवरा. नाही ते असंच बोललो ईशा. हा ओंकार इकडे. नमस्कार. आता ह्याचे बाबा हॉस्पिटलमध्ये असतील तर हा इथे. मी असंच बोललो यार. ऐक ना यार. अण्णा क्या है? अण्णा माझी बायको आहे, शपथ सांगतो माझी बायको आहे यार. आगे नहीं तुम इतने दारू पीने का, सब औरत बाहर का तुमको बायको लगता. अरे नाही अण्णा, खरं उधर बैठो, एक जगह बैठो. बायको आहे माझी. अण्णा सच सिर्फ एंजॉय करने का, अरे अण्णा लपड़े करने का नहीं. गोली मारेगा ऊपर जाएगा सीधा. एंजॉय. बायको आहे यार. राऊत तुझं काय चालू आहे पशा? बायको बायको आहे म्हणजे आता आपल्या हातात काय आहे काय? जाऊ दे आता, सोड, तू नको विचार सोड करू. का रे, बायको आहे माझी. अरे तू इथे बार मध्ये मजा करायला आहे, तू ते चालतं. वहिनींनी आले तर चालत नाही तुला? संकुचित विचार नको करू पश्या. तुझा हा नॅरो माइंडेड विचार ना. अरे राऊत तुला अरे काय रे यार पैसा यार, बाळ डान्सला असं तू कला म्हणून समज, रिस्पेक्टफुली बघ त्या बाळ कलाकडे. मला मान आहे, माझी बायकोची कला मी इथे का बघू? मी घरी बघेन. घरी ठेव ना तुझा तो हा पुरुषी अहंकार, घरी ठेव. मला रिस्पेक्टफुली डान्स बघू दे. नाही यार माझा. ये रसभंग तुमको करने का है ना, रंग का बेरंग. मैं गाएगी नहीं. मैं मेरी ज्येष्ठ कंठस्थ मैत्रीण है. ए बघ ऐका, कुठली बारवाली जीवस्य कंठस्थ बोलते? चुप रे. अरे बायको यार. अभी वो तुमको ग्राइंग को मनोरंजन करेंगी. अब आएगी मिनी वहिनी बा. काय चाललंय यार प्रिया? येडा पप्पू वर रखवडा आली. ए बाबा थांब रे बाबा. तिकडे. अरे बस खाली. अरे प्रिया काय चाललंय तुझं? अरे बबुआ, कहा ना प्रिया? आई शपथ, वहिनी एकतर बारगल त्यात भोजपुरी. आई शपथ. ऐक हमारे नाम तो मिनी वहिनी बायस. काय असत? मिनी वहिनी बाय असत. पल्लू संभाल के.
त्या मराठीत बोलतात, फक्त ह लावतायत. प्रिया तू इथे काय करतेस प्लीज सांग ना मला. ए अण्णा ए अण्णा माझी बायको आहे ती. पहिले सांग ना यार प्रसाद. अरे अण्णा आमच्या बायको आहेत यार, बायको आहे. पागल हो गए तुम लोग, पागल हो गया. इतने दारू पीने का. पहले उसको बाइको बोला, अभी इसको बाइको बोला. अरे नहीं ये मेरा बायको, ये इसका बायको है. ए प्रिया तू तरी सांग ना यार तू माझी बायको आहेस ते. का बायको 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 लावत है हाँ? हम का पागल है कि तुमसे लहगना करते हैं. फक्त हा लावतायत वहिनी. हमारे नवरा तो बहुत चांगला चुंगला असत. हमारा नवरा ऐसा नाही उसको बार थांबत बोल ग, थांबून बोल ग. नाही मला नाही लक्ष देता येते. म्हणजे थांबून बोल. अरे ह्याच ते स्टॅच्यू तसंच आहे मगाचपासून, सोडत पण नाही. हमारे नवरा जो है वो चांगला चुंगला असत. ऐसा बार बार का शौक नसत हमारे नवरा. ऐसा सरळ मार्गी असत हमारे. ऐसे खाली मुंडी हे चुंदरी संभाल के. अरे नहीं रे नहीं जंग. अरे ऐसा झापड़ लगा कर ऐसे कड़े कड़े नहीं चलत जाता सत. नको ना प्रिया रे नको ना प्रिया. हमारे नवरा किधर है मालूम का तुमको. ओ हमारे नवरा का जो मित्रवा है ना प्रसादवा, उसके फादरवा को एडमिट है अगं प्रिया प्रसादवा कुठेच गेलात नसातवा, तो इथेच असातवा. कशाला काहीतरी बोलतेस. नको ना हा अभिनय करूस. नाही जमत की नाही आपल्याला. चल ना जाऊ दे ना. अरे अण्णा खरं शपथ सांगू आमची बायको आहे ते यार. परत बायको आहेत अरे आमच्या. पागल हो गए कि तुम लोग. कुछ भी बोल रहे कब से. कितने बार समझाया तुम, कितने दारू पिया. ये लोग तुम्हारे भाई को नहीं. अरे सांग ना यार तू. पराये मर्द की तरफ ध्यान मत दे. इधर है इधर. बोल. हमारा डांस कैसा लगता है तुमको. अरे एक नंबर तुम लोगों का डांस. अरे ये एक नंबर नहीं है, हाथ इधर रखा है और ऐसा हिला रहा है वो. मेरू को बोलेगा तुम. अरे अन्ना मेरू को बोलेगा. एकदम चुप बैठेगा. घरगुती बायका है. चुप बैठो. तो टेस्टिंग में तुम लोग पास हो गया. बहुत अच्छा मेरे को लगा. तुम लोग बहुत अच्छा कर सकते हैं. ओके तो हर महीने का तुमको मैं 30,000 देगा है ना. और परफॉर्मेंस में जितने भी पैसा ऐसा उड़ेगा उसमें क्या 60% मेरे 40% तुम्हारा. हमको सिर्फ 44. हाँ तो मेरा बार है, फर्नीचर मेरा, जग मेरा, गलत नहीं परवडतच नाही हमको. या वाक्यासाठी काय पोटात ना लास मावा तोंडात. परवडत नाही हमको. व्यवहारातच बसत नाही है. प्रिया नको ना. तो कैसे करने के डील फिर पाएंगे. हमारी 60 आपका 40 चलता है तो. अरे दूसऱ्या बार मध्ये थांब यार. काय डील लावलं रे तुम्ही डील करणार आहे ते. काय यार ईशा इथं नाचणार आहेस तू. उद्या माझ्या आजूबाजूच्या मित्रांनी विचारलं की बाबा बायको कुठे जाते रात्री, तर काय सांगू. बार मध्ये नाचायला जातो सांगू. मग आपला मुलगा जेव्हा रोज रात्री हा प्रश्न विचारतो, बाबा उशिरा का आले, कुठे गेलेत त्याला सांगू बाबा पोरी नाचवायला गेलेत. आजूबाजूच्यांचं बोलतोस. तेच लोक मला येऊन सांगतात की बार मध्ये बसतो तुझा नवरा रोज संध्याकाळी. तेव्हा मला काय वाटतं याचा विचार केलाय का. हे बघ या तसं नाही ते. आमच्या पुरुषांचं वेगळं आहे यार. काय बायकांचं वेगळं असतं. पुरुष कामं करतात, थकतात, भागतात. मग थोडा श्रम परिहार करायला आम्ही इथे आलो तर लगेच तुमच्या पोटात दुखतं. हो तुम्हीच थकता. तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा आम्ही काय घरी झोपा काढतो. एक दिवस घरकाम करून बघा. एक कंबरडा मोडलं नाही ना तर नाव बदलेन. आणि तू रे आपल्या घरी कामवाली येते प्रिया, तू काहीच काम करत नाही. हो कारण मी जॉब करते तुझ्यासारखी. तू थकतोस तसं मीही थकते ना. मग मी जाऊन बसू कुठल्या तरी बार मध्ये दारू पीत, मसाज सेंटरला जाऊन बसू. आणि इथे नाचणं काय वाईट आहे. नाही ही उत्तम आयडिया आहे. दिवसभर तो जॉब असतो, संध्याकाळी हा जॉब करत जाईल. म्हणजे कसं तू तर इथे येणारच श्रमपरिहाराला नाही का. मी इथे नाचायला येईन, त्यानिमित्ताने भेट तरी होईल आपली. नाही तर भेटणार कधी, आपण बोलतच नाही ना. नाही मस्त आहे.
मला आवडलंय. आपण हेच करूया. म्हणजे कसं आमच्या छोट्याला पण बरं पडेल मित्रांना सांगायला. माझे आई बाबा रोज संध्याकाळी एकत्र बाहेर जातात. आई बारमध्ये नाचायला जाते आणि बाबा आईला दारू पित पित डान्स बघायला जातात. किती गोड ना. मस्त आहे, खूप छान आहे. नका ना यार एवढं नको बोलू ना यार. ते पैसे आणले असतील ना तुम्ही इथे उडवायला? हा ते आमच्यावरच उडवा. चला. म्हणजे कसं घरातले पैसे घरातच राहतील. हा? उडवा उडवा चला. उडवा, इथे ना, चल लागेल आधी. मग चला चला उडवा रे. सॉरी सॉरी उडवा करू. नका ना यार सॉरी 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 सॉरी. चल ना यार ईशा, चल ना यार, चल ना माझा राजा मुराद, चल. सॉरी ना यार. वा पुढे वा तुम्ही. हा? पुढे वा. पुढे वा म्हणजे आमची 2 गाणी राहिली ती संपून येतो आम्ही. काय? कुठली 2 गाणी? कुठली काय 2 गाणी? दिवसाचे पैसे घेतले ते कंप्लीट नको करायला. चला चला चला. बजाव. ए बजाव ना. बजाव ना. ए नाही ह्याला लांब ठेव. ए लांब राहा रे. लांब राहा रे. वा 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 वा, बायकांची ही आयडिया मला सॉलिड आवडली आहे. वा, मला असं वाटतं या पुढच्या कमेंट्स या मुलींनी असं असं आणि असं असं करत ऐकाव्यात. जोक सपाट. सई छान होता परफॉर्मन्स. मला विषय पण खूप आवडला आणि तुम्ही दोघींनी अफाट काम केलं. ओंकार तुझं सॉरी खूप आवडलं. सावत्याचं टायमिंग आणि त्याच्या डान्स मूव्स खूप आवडल्या आणि खूप मजा आली. क्या बात है, सईसाठी मला एकदा जोरदार टाळ्या. क्या बात है. मंडळी, सतत सासूच्या धाकात जगणाऱ्या सुनांना आज वेध लागलेत सिनेमाला जाण्याचे. पण बघूया याच्यावर त्यांच्या सासूबाईंचं काय म्हणणं आहे ते. हॅलो. निघतोय. हा ऐका ना माझं. पोचले का तुम्ही? तुम्ही पोचले? ही चेतू. आली आली निघतोय. किती येळ ग तुला, पटापट आवरता येत नाही का? नुसता नटापटा चालला असतो तुझा. चल पटकन तिथं. आणि तुझ्यामुळे प्रत्येक वेळी आपली सिनेमाची सुरुवात चुकती. चला चला चल. नमे ए चेते नमे हे चेते. चला ग चला लवकर. चला लवकर. हाय का बया, तुम्ही पण तयार झालेत वय. चला शिनमाला जाऊया. चला. कुठं? शिनमाला जायचंय ना. कोणाचा सिनेमा? कोणाचा म्हणजे थिएटरात जाऊन शिनमा बघायचा आहे ना. कोण बोललं? एवढं करते ग ही. म्हटली मग अशी जेव्हा वाढताना पटपट जेव्हा शिनमा बघायला जायचंय थिएटरात. चला ते इकडे बसा. बसा इथे. चला 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 सिनेमा बघूया. घरातच बघूया सिनेमा. टीव्हीवर बघूया. बसा बसा बसा. असं बोललो आम्ही. बया चला चला सिनेमा बघूया. अगं टीव्हीवर खोटं बोलताय वय. थिएटरात बघायचंय शिनमा. चला जाऊया. आई हे थिएटर मध्ये म्हणजे मी म्हंटल की आम्ही चाललोय. चला 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 चला. अगं, तुमच्या आम्ही मध्ये मी येत नाही का? हा ऐका. काय ऐका? नाही खरं खरं सांगते. आम्ही आहे ना आमच्या नवऱ्यांसोबत सिनेमाला चाललोय. तर मग त्यांच्यासोबत चाललोय आम्ही. जायला लागेल आम्हाला. आमची ते वाट बघतात. आहे का नाही ग? चला. तुमच्या नवऱ्याला लहानपणी सिनेमा कोणी दाखवला थिएटरात नेऊन? याकाचा तर जन्मच रोमॅन्टिक सिनेमा बघ. आई त्याच्यामुळेच. आई अहो पण आई आता आम्ही कपल चाललोय ना. तुम्ही कुठे बसणार मध्येच? चला चला. मी काय तुमच्या मध्ये बसू? मी बसेन आपली आपली माझी. तुम्ही बसा दोघं बाजूला. तसं नाही आई. तुम्ही कसा रोमॅन्टिक सिनेमा बघायला गेलते तसं आम्ही आता तिथं रोमॅन्टिक सिनेमा बघायला चाललोय. आणि कसं आहे ना ह्यांना तुमच्या समोर लय ऑकवर्ड वाटत. ते म्हणतात का आई असल्या ना का मग तुला मला प्रेमानं लाडानं हाकच नाही मारता येत नमू म्हणून. आणि अंधारात मुका पण घ्यायचं. काय हाय का? आता ग लाजा वाटू दे. मुका घेतायत आई. मुका घ्यायला थिएटरात अंधार करतात. काय बोला त्यात? आम्हाला कशाला बोलताय आई? हे तुमच्या मुलांना सांगा. काय ते नेहमी म्हणतात की अशा कुठल्या ठिकाणी गेलो की तुझा मुका घ्यायचा चान्सच घेत असतो मी. आपण ती काही येडी पण आहे का तू? थोबाड फुटलं ना तिचं. फुटू दे थोबाड तिचं. उठ 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 बाय उठ. काय बाया पोरांचं करायचं.
बापाचं किती उतरतं ना पोरांमध्ये 9 महिने आपण पोटात वाढवायचं आणि हे चाबरे गुण बापाचे घेणार. म्हणजे आई तुम्ही पण मामांजींसोबत थिएटरात दुमदुम चुकू बुकू काय खरं का काय? खरं म्हणजे ते एकदा आम्ही गेलो होतो चोरी चोरी बघाय एकदा चोरून चोरून गेलता काय? काय चोरी चोरी ते सिनेमा लागला होता तिथं. ते नाही का आजा सनम मधुरी चांदनी में हम तुम मिले तो इशारे में आजा आएगी आई वडे एकदम छुपे रस्तम आई पोचाली आहेत. आई मी काय म्हणते तुम्ही मामांजींबरोबरच जा ना ते आल्यावर आम्ही चाललो. चल कोणाची तरी मज्जा आहे बाबा मामांजी सोबत जाणार पिक्चर. अगं ते कसले ते मला सिनेमाला घेऊन झालं इथं येणार आहेत वय म्हणजे त्यांना माझ्यापेक्षा त्यांचा ऊसच प्यारा आहे. ऐका ना आई काय ऐका ना तुम्हाला नाही जमणार आहो तिकडे यायला. काय नाही जमणार मला काय नाही जमणार मला तेच सांगते बया 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 काय बया केवढी गर्दी असती त्या मॉल मध्ये काही कमी गर्दी असती का? काय मग गर्दी अगं बोल की पुढं गर्दी असती मग गर्दीमध्ये माझ्या सासूबाई कुठं हरवल्या तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. मग मला सासू नाही. गर्दीत हरवणार मी मग मी नसते हरवत गर्दीत लाखात उठून दिसणारी बाय आहे मी. चला लवकर आई आई तुम्हाला नाही जमणार आई. का नाही जमणार मला का नाही जमणार मला हे तिकडे काय काय ग काय हे काय काय सरकता जिना असतो ना आई तिकडे. तर मग बाई आई मागच्या वेळेला काय झालं माहितीये का? बस सांगते बस आधी बस परत बस आई मागच्या वेळेला एक अशीच म्हातारी बाई तुमच्यासारखी चालली होती वरती. तिची साडी अडकली आई त्याच्यात जिनावरती आणि ती घरंगळत खाली आली बाई. कोणीच हट्टीपणा सोडायला तयार नाही. जिनावरती बाई खाली जिनावरती बाई खाली आत. काय झालं ग? त्यात त्या बाईचा पाय अडकला आई फटीत. अगं मग कोणालाच काढताच येईना पाय आई. सगळे म्हणाले की मग जिना उखडूया मॉलवाले नाही तयार झाले आई. मग डॉक्टरांना बोलवलं. मग काय केलं ग? मग डॉक्टर म्हणाले की आता काय पाय कापावा लागेल. हा पाय कापला आई पाय पाय कापला बाईचा. मॉलवाले आता तिकीट लावून तिकडे शो दाखवतात. कसला? हा म्हातारीचा बूट दाखवतो म्हणे. बूट तिकडे गार्डन मध्ये पाय तिकडे जिन्यात. आई आम्हाला तुमच्या पायाची काळजी नका येऊ. मला नको ते सरकते जे लिफ्ट असते ना तिथं मॉल मध्ये मी लिफ्टने जाईल पण मी येणार सिनेमा बघायला येणार म्हणजे येणार. चला ऐका आई नाही असं नाही करायचं आई. ऐका आई तुम्हाला नाही जमणार. ऐका ना अगं पण का नाही जमणार मला? तिकडे ते हे असतं ना आई. हे काय एसी एसीचं काय आई खूप एसी असतो तिकडे. तुम्हाला खूप वेळा जावं लागेल आई. नका येऊ तुम्ही. पिक्चर कधी बघणार? मग तुम्ही सारखं जात राहाल ना. आम्ही जाऊन मी स्वेटर घालून येईन पण येणार म्हणजे येणार. हा चला लवकर. कसं करता आई? ऐका ना काय ऐकू तुम्हाला काय ऐकू तुमचं? तुम्हाला नाही जमणार आई. का नाही जमणार ग? सनी देओलचा पिक्चर आहे. मग काय माय शनी देऊल आहे तू आवडता आहे आमचा. याला असं बघितलं ना पडद्यावर बाया मी तर अशी फुलपाखरासारखी उठून आवडतो मला बाया. तर इथं बसा येत त्याचा गदर नाही का तो भाग एक लागला होता. मी आणि तुमच्या मामांजी गेलो होतो दोघे एकत्र बघाय थिएटरात. होय काय? लय मजा आली. काय मजा केलती याने तिथं कुठत नाही अगं ते असं केलं अंग असला शारा आला होता आणि तो हँडपंप काढला ना टरारून असला घामाला अंगाला आणि नंतर ते माधाळ गाणं सरस. अगं मोठ्यानं बोल. अगं ते माधाळ गाणं लागलं ना. कुठलं
ये उड़ जा काले कावा मेरे मुंह में चिकन पावा ले जा तू शमशेरा मेरे को भी तू ले जा. आई काही नाहीये ते. उड जा काले कावा तेरे मुंह विच खंड पावा. असू दे. मुंह चिकन पावा नाही. असू दे मला तुम्ही अडका शब्दात. तिथं एवढा दिसतोय शनी आणि तुम्ही शब्द बघत बसणार आहे वे. चल ते वाट बघत असते. आई एक मिनिट आई आता मी स्पष्टच सांगते ते तिकडे फक्त आमच्या दोघींची वाट बघतायत. आणि काय आई तुम्ही मान आहे तुमचा खरंच. तुम्ही मोठ्या आहात घराच्या. घराची राखण करा. आम्ही येतो. आई ऐका ना आम्ही जातो खरं. घराची राखण करायला का मी वॉचमॅन आहे वय. राखण करायला तुझ्या आईला बोलाव ना. राखण करायला सांगते. मागे 4 पाहुणे जास्त आले होते म्हणून हिच्या गाईकडे पाठवले. म्हणजे माझ्याकडे नाही बाबा जागा तुम्ही ठेवून घ्या. आई पान कोंबडी कुठली. माझ्या आईला पान कोंबडी म्हणाली. नाही ग नाही स्वतः आज घरासारख्या सुस्त पडून असतात इकडे. माझ्या आई पान कोंबडी. असं करते ग माझी आई. तशीच आहे तुझी आई. आणि आजगर कोणाला बोलले ग. आजगर बोलून तुला खाले ना गिळवस टाकीन तुझ्या. ओ आई हलावं लागन. आजगर करायचा तर जरा हलावं लागन. अशा जागीच बसून येटोळे घालता येणार आहेत का तुम्हाला. मरल ना तुमची सून. मेलेच पाहिजे. बघा आणि देखणी सून माझ्या पोराला. असं यो बुटका बदक बघून कंटाळा आलाय मला. आता का बुटका बदक केलं तर आजगर म्हणून मी पहिली गेले तुला. अजिबात बुटका बदक बघायचं नाही मला. एक तर उशीर झाला आपल्या इकडे पिक्चरला जायला. कळते का तुला. मामांजींना फोन करते. तू पण बोल काहीतरी. आई काय खरंच आई मोठ्या आहात ना तुम्ही. मग ऐका ना आई आमचं. काय ऐकू. आमचे नवरे वाट बघतायत आई. माय पोरा पण वाट बघतायत ना तिथं. पोरांना तुमच्या समोर मामांजीचा फोन आला. मामांजीचा बया. मामांजींना बघा केवढी आठवण येते तुमची. 1 मिनिट. हॅलो मामांजी. हॅलो बेटा कशी आहे बेटा तू. बरी आहे मामा. आणि ती पान कोंबडी कशी आहे बेटा. मामांजींना कळलं. मामांजी तुम्ही मोकार मनकवडे बर का. बरं ऐका ना मामांजी. ऐका ना. बोल ना बेटा. आम्हाला आमच्या नवऱ्यांसोबत सिनेमाला जायचं ना. आई ऐकती नाहीत. अरे जा ना मग. तुम्हाला कोणी अडवलंय. नाही आम्ही चाललोच आहे. त्या ऐकती नाहीत. त्या म्हणतात मी पण येणार. तुम्ही सांगा ना त्यांना घराचं राखण कोण करणार. नाही सांगा ना मामांजी. कोण येणार म्हणते. हे तुमची म्हणजे हे आई. गटुड. हा अरे मग न्या की तिला. काय फरक पडतो. हा म्हातारे घरात एकटी कटाळून जाते. घेऊन जायचं कधीतरी तिला. हा सोप्यात बसेल असते ती. सोपा बी कटाळतो तिला. पण तिथं न्यायचं तिला बाहेर. ते काय ढेकून एका सोप्याचं. एसी असतोय तिथं. हा तिला काय फरक पडतोय इथं. अरे एसी तिच्या हाडापर्यंत पोहोचेपर्यंत सिनेमा संपून पण जाईल. ते सरकते जिने असतात. आईना नाही जमणार. अरे काय तिला लिफ्टने न्या सरकते जिनं. ही काय अशी आहे का. अरे म्हणजे म्हातारा माणूस तुम्हाला आडगळ वाटते का. नाही तसं नाही. गुपचूप न्या तिला. मामांजी इथं बिचारीचा मनाचा विचार कोण करेल तिला. हॅलो 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 शनी. आयो धनी. हॅलो धनी मी बोलतेय. हॅलो ठेव फोन. हवा आता बोललात ना चांगलं माझ्या बरोबर. फोन ठेव. हवा तुम्ही काय करताय. हॅलो होय फोन ठेव. काय बोलला. ठेव फोन. याच्यावर तुम्हीच ठेवा फोन. काय मेरा आवाज काढलाय. याच्यावर एवढं बोलायची गरज होती. मग तुम्ही येत नाही का आता. नाही येत नाही. आम्ही चाललो. तसं मी तुमचं तिकीट नाही काढलं. आम्ही चाललो.
आवडला, लय भारी. प्रसाददा. मस्त, खूप दिवसांनी आली सिरीज आणि गदरच्या आमिषानी तरी मामनजी येतील असं वाटलं होतं, पण पटेल का हे सगळ्यांना? वा, मामनजी यायला पाहिजे आता, मला असं वाटतं. नाही म्हणजे हातपंप उपसल्यानंतर गदरमध्ये जेवढा आरडाओरडा व्हायचा थिएटरमध्ये तेवढा आरडाओरडा इथे होऊ शकतो जर मामनजी होऊ शकतो. फॅन्टॅस्टिक, मजा आली. तर मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. पण हा हास्य प्रवास असाच चालू राहील, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.